इथे पार्किंगची सुविधा आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर चला आता आपण जाऊया दत्त मंदिरामध्ये। मी प्रतीक, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पॉईंट कव्हर करणार आहेत। नारायणपूरमध्ये आपण पुरंदर फोर्ट आणि दत्त मंदिर। तर चला व्हिडिओला मी स्टार्ट करतोय। तर सर्वात प्रथम मी आलो आहे दत्त मंदिराकडे, कारण की हे लागूनच आहे, जातानाच लागतं। तर आपण जाऊन पहिला दत्त मंदिरामध्ये दर्शन करून घेऊया। तर दत्त मंदिराकडे जाताना हायवेला लागूनच आहे नारायणपूर विलेजचं गाव, विलेजचं नाव आहे। तर आता आपण जाऊया, किती वेळ लागतो बघूया। तर चला मित्रांनो, दत्त मंदिरामध्ये पाया पडून घेऊया। आज गर्दी कोणच दिसत नाही आहे, बघूया किती वेळा दर्शन होतंय। इथे सर्वप्रथम चित्रीकरण आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे इथे। बघा मित्रांनो, अवघ्या 10 मिनिटांमध्ये दर्शन भेटतं, कारण की आज दहीहंडी आहे। तर मस्त। आता आपण चालू आहे नेक्स्ट स्टॉप आपला पुरंदर। तर तुम्ही इकडे कसे येऊ शकता हे तुम्हाला सांगतो। हा आपला पुणे हायवेपासून आहे, पुणे हायवेला लागूनच आहे, नारायणपूर गावामध्ये तुम्ही इकडे येऊ शकता। इथे सोपे माध्यम तुमची स्वतःची गाडीच आहे, कारण की इथे जास्तीत जास्त एस टी वगैरे मिळतील, पण ते पण टाईम टू टाईम असतात। तर तुम्हाला सोपे माध्यम ट्रॅव्हलिंग स्वतःची गाडी घेऊन या, दर्शन लगेच होऊन जाईल। आणि इकडची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पडली की इथे खूप सारे दत्ताची मूर्ती मस्त आहे, छान आहे, आणि इथे तुम्हाला बघण्याचं खूप चांगलं रेखीत केलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा। दत्त मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊन पण बघूया दर्शन रांगेकडे। नारायणेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर असेल।
तर मित्रांनो आता आपलं एक 2 स्पॉट झाले, शंकराचं मंदिर पण झाले, दत्त मंदिर पण झाले. तर आपला नेक्स्ट स्पॉट आता पुरंदर फोर्ट. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुरंदर फोर्ट जरा मोठा होऊ शकतो, तर मोठा व्हिडिओ होऊन जाईल, त्यासाठी मी हा व्हिडिओ संपवतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, स्टे ट्यून. तुमच्याकडे असेच चांगले कंटेंट बनवतो. बाय बाय.